पेशव्यांना बजावणी दिली क्रांतीची ललकारी. भीमा नदीच्या तीरावर 56ला पडला एकच भारी. 56ला पडला एकच भारी. मला वाटतं तेव्हापासूनच हे त्याच्यासाठी 56 पडला असं पडलेली आहे. बंडाची ठिंगी घेऊन एकदा तरी क्रांतीभूमीला जाऊन शंड मनाला जागवण्यासाठी बंडाची ठिंगी घेऊन ये. विजयी स्तंभाला सलाम ठोकण्या जाऊन आले. पूर्वजाच्या चरणावरती माता ठेवून मनाला चेतवून गेले. तू भल्या माणसा एकदा तरी तिथे जाऊन ये. बंडाची ठिंगी घेऊन ये. स्वाभिमानाने जगण्यासाठी ज्यांनी प्राण अर्पित केले 28,000 पेशव्यांना 500 महार सैनिकांनी चराचरा कापले. त्या क्रांतीवीराची नाव तेवढे वाचून ये. बंडाची ठिंगी घेऊन ये. अरे हो, कुणी अडवा येईल जागीत त्याला चिरून ये. 500 वीरांची अवलाद तू महागार तू घेऊ नको. पुन्हा एकदा भीमा कोरेगाव गाजून ये. बंडाची ठिंगी घेऊन ये. थोडं पुढे जाऊन महाडचं पाणी चाकून ये. आपल्या बापांनी जाळून टाकली ती राख अजूनही कुठे पसरून आहे. ती राख सावरून त्या 14 तळ्याच्या तळाशी बुडवून ये. बंडाची ठिंगी घेऊन ये. तुला ही नले कोणी गाव पुजार लोटलं आणि समानतेचं हक्क नाकारलं. त्या काळ्या रामाच्या दर्शनासाठी लढा लढवली. मंदिराचं दार उघडलं. त्या काळकोंड्याचं थोबाड तेवढं बघून ये. बंडाची ठिंगी घेऊन येता जरा लांब पडेल पण दीक्षाभूमीला जाऊन ये. शुद्ध मनाला शुद्ध करून तू बुद्ध धर्म स्वीकारून गावाकडे परतून ये. बंडाची ठिंगी घेऊन ये. आता तुला शेवटचं सांगणं चैत्यभूमीला माता जरा टिकून ये. विचार क्रांतीचा मनात ठेवून बुद्ध तत्वाच्या भीमाच्या विचाराने जखडून ये. बंडाची ठिंगी घेऊन ये. जमलंच तर उरले सारे क्रांतीचे